नमस्कार, रमास क्राफ्टी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ब्लाउजवरतून आरीवर्कसाठी माप कशी काढायची, मार्किंग कशी करायची ते पाहणार आहोत। आपला जो व्हिडिओ कोर्स आहे बेसिक आरीवर्क त्याच्यामध्ये एक पद्धत शिकवली होती आणि आता ही दुसरी पद्धत असणार आहे। तर हे जे आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो मी बेसिक जो कोर्स आहे त्याच्यामध्ये टाकणार नाही आहे, डायरेक्ट मी चॅनलवरती देईल, जेणेकरून जेव्हा तुमचा बेसिक कोर्स पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला या व्हिडिओची गरज असेल तेव्हा तुम्ही लगेच ते पाहू शकता। आपण काय केलं होतं अगोदर, तर जे काठापदराचा ब्लाऊज होता त्याच्यावरती मी तुम्हाला शिकवलेलं आहे की मार्किंग कशी करायची आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला वर्क कसं करायचं आहे ते आपण कोर्समध्ये शिकवलं होतं। पण आज वेगळं काहीतरी मी तुम्हाला दाखवते की समजा एखादा प्लेन ब्लाऊज असेल, मग त्याच्यावरती मार्किंग कसं करायचं, कारण की प्लेन ब्लाऊज असतात, वेल्वेटचे ब्लाऊज पीस पण असतात, मग ते तुम्हाला आलं पाहिजे। त्याच्यामुळे मी तुम्हाला आज प्लेन ब्लाऊज आहे, ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती मार्किंग करून दाखवणार आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे जे फक्त कोर्समध्ये शिकवलं जातं, सांगितलं जातं। तर ते व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला काहीच प्रश्न पडणार नाहीत, कारण की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांनी कोर्स विकत घेतलेले आहेत तर त्या किती चांगल्या पद्धतीने वर्क करतात ते मला कळतं। मग त्यानुसार त्यांना काय काय प्रश्न पडू शकतात तर ते प्रश्नसुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला कशा पद्धतीने काय करायचं आहे ते। तर सर्वात अगोदर हा जो ब्लाऊज पीस आहे तो आपण असा ठेवलेला आहे। तुम्हाला पाहायचं आहे की तुम्हाला कोणत्या बाजूला हाताची बाजू ठेवायची आहे किंवा कोणत्या बाजूला तुम्हाला पाठीचा भाग ठेवायचा आहे हे अगोदर तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे। आता समजा मी इथे पाठची जी साईड आहे ती इथे ठेवणार आहे आणि जर हात मी त्या बाजूला ठेवणार असेल तर तसं मार्किंग करायचं। तर काही वेळेलाच काय होणार की आपण या साईडला पाठची बाजू ठेवणार आणि त्या साईडला आपण हाताची बाजू ठेवणार, कारण की प्लेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही। जर समजा असा काठा पदराचा असता तर आपण काय केलं असतं, आता हे पहा, हे काठा पदराचं ब्लाऊज आहे आणि ही जी काठ आहे मोठी आहे, मग आपण इथे हाताची साईड घेतली असती आणि जर काठ छोटी असेल तर तिथे आपण पाठची साईड घेतली असती। पण आता हे दोन्ही जे आहेत ते सेम आहेत, दोन्ही आकारामध्ये सेम आहेत, त्याच्यामुळे कशा पद्धतीने पण चालेल। पण इथे आता इथे आपल्याला काही काठ पदर नाही आहे, म्हणजे आपण आपल्याला कशा पद्धतीने हे पूर्ण जमतं त्या पद्धतीने करू शकतो। आता इथे आणखीन एक पॉईंट असू शकतो की समजा आपला जो हा पीस आहे आता हा चौकोनी आहे, पण प्रत्येक वेळी असाच आपल्याला ब्लाऊज पीस मिळेल असा नाही आहे। काही वेळेस काय असतं, ही साईड छोटी असते तर काही वेळेस ही साईड छोटी असते। जेव्हा आपल्याला प्लेन ब्लाऊज पीस मिळतो तेव्हा खूप चांगलं असतं, कारण की जी मोठी साईड असते ना त्या मोठ्या साईडमध्ये आपण 2 हाताची मार्किंग करू शकतो, कारण की छोट्या साईजचं जे ब्लाऊज पीसचं जी बाजू आहे तिथे जर आपण 2 हाताची साईड जर करायची घेतली तर आपल्याला तिथे जॉईंट द्यावं लागतं। आणि मग आपण जर घरी ब्लाऊज शिवणार असणार, जो आरीवर्कचं वर्क केलेला आहे तो ब्लाऊज, तरी आपल्यालासुद्धा त्याला जास्त मेहनत द्यावी लागते। आणि जरी आपण दुसऱ्यांना देणार आहोत, काही जणांचं कसं असतं की मी फक्त वर्क करणार आहे ना, शिवणारं बघेल कसं शिवायचं, तर असं म्हणून आपण कधीच वर्क करायला घ्यायचं नाही आहे। आपण परफेक्ट वर्क करायचं, जेणेकरून जिथे आपण ब्लाऊज शिलाल, ज्या आपल्याकडे वर्क करायला आलेले आहेत त्यांना तो ब्लाऊज शिवणारा किंवा शिवणारे जे कोणी असणार ते सांगतात की पहा यांनी बरोबर वर्क केलं नाही आहे, आम्हाला शिवताना भरपूर शिलाई करताना भरपूर प्रॉब्लेम होतो, असं त्यांना सांगितलं जातं। तर आपल्याला आपली बाजू पण छान ठेवायला पाहिजे। आपण वर्क असं करायचं की शिलाईवाला जो आहे किंवा ज्या शिलाई करतात ताई त्या ज्या आहेत त्यांनी असं सांगितलं पाहिजे की नाही, त्या जेव्हा आरी वर्क करतात ना खूप बेस्ट करतात, त्यांच्याकडे तुम्ही आरी वर्क करायला द्या, कारण की जेव्हा ते आरी वर्क करतात तेव्हा आम्हाला आरी वर्कचं ब्लाऊज शिलाई करायला खूप इझी जातं, असं तुम्ही वर्क करायचं आहे। आता इथे आपण जर 2 हात केलं तर इथे आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडत नाही, काही वेळेला पडते। जर खूपच मोठा माप असेल तर अशा वेळेला आपल्याला तिथे जॉईंट देण्याची गरज पडते, पण बहुतेक मीडियमपर्यंतच असतात तर तिथे तरी आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडत नाही। आता आपण अगोदर परफेक्ट करायचं की आपल्याला आपला जो आपला जो पाठचा भाग आहे तो कुठे करायचा आहे त्या पद्धतीने निवडायचा आहे। आता जसं की मी सांगितलं की मी इथे ब्लाऊजचे जे हात आहेत ना ते इथे मार्किंग करणार आहे आरीवर्कचं, तर आपण अगोदर इथे पाहूया। तर मी इथे घडी पडलेली आहे, मी इस्त्री केली नाही आहे, कारण की इथे आपल्याला एक मध्यभाग पाहिजे। आता इथे पहा 2 आपल्याला हाताच्या बाजू काढायच्या आहेत, त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने करूया।
तर पहा, हा मध्यभाग आपला मिळतो आपल्याला आणि इथे आपल्याला एक लाईन घ्यायची असते. तर ऑलरेडी ती लाईन आहेच, त्याच्यामुळे आपण इथे लाईन नाही मारली तरी चालेल. आता एक साईडचा आपण हाताची ब्लाऊजचा अगोदर करणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, हा जो अर्धा भाग आहे इथे आपला येणार आहे, तर बरोबर हे इकडे घ्यायचं आणि इथे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि इथे ना एक असं दाबून घ्यायचं, म्हणजे इथे सुद्धा एक रेष पडेल. तर पहा, इथे एक रेष पडली आहे. तर इथे अर्धा झालेला आहे ना, तिथे आपण मार्किंग करूया. तर इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत. 1 इंच एक्स्ट्रा त्याच्यासाठी आहे की आपलं जे वर्क असणार आहे ते 1 इंचाच्या पुढे असणार आहे. त्यासाठी 1 इंचाच्या अगोदर माप घ्यायचं आणि पट्टीने तिथे एक सरळ रेष मारून घ्यायचे. आपलं जे वर्क असेल ते 1 इंचाच्या वरती जी लाईन मारले तिथे असणार आहे, तिथून पुढे वर्क चालू होतं. तरी आपण कोर्समध्ये शिकलो आहोत. आता ही हाताची बाजू इथे आपल्याला घ्यायची आहे. व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं, व्यवस्थितपणे तो हाताची बाजू आणि इथे असं लावायचं आहे. हाताचा जो समोरचा भाग आहे तो असा इथे लावून घ्यायचा. मध्ये जे आपण पेन्सिलने रेष मारले तिथे व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आणि इथे जिथे शिलाई मारलेली आहे वरती तिथे आणि इथे खाली असे एक पॉइंट द्यायचे आहेत. आणि जिथे शिलाई आहे ना हाताची, इथे जी शिलाई जॉईंट केलेलं आहे ना, ते शिलाईच्या इथे आपण पेन्सिलने अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे, किंवा खडू असेल खडूने करून घ्यायचं आहे. बरोबर शिलाईचे इथे हात ठेवायचा आणि करून घ्यायचे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. आता ही मार्किंग जे आहे ते आपण डार्क करून घेऊया. आता इथे जे आहे आपण एक साइड केलेली आहे, आता ती अशी दुमडायची अर्ध्या भागाच्या इथे आणि हलकंसं त्याला आपण प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ही बाजू खालच्या बाजूला येईल. आणि ही साइड सुद्धा आपण डार्क करून घेऊया. दोन पद्धती आहेत, त्यातली एक पद्धत मी अगोदर तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. आणि इथे असणार आहे 1.5 इंच किंवा 1 इंच जे काही शिलाई मार्जिन असतं ते, आणि वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन असतं. पण जर तुम्ही शिलाई शिकलेली आहे, तुम्हाला शिलाई येते, तर तुम्ही हे करू शकता. पण हे फक्त ज्यांना शिलाई येत नाहीये अशांसाठी आहे. आता हे जे माप आहे ते परफेक्ट शिलाईचं नाहीये, आपल्याला वर्क करण्यासाठी हे माप असणार आहे. वर्क करताना मी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेलं आहे की वर्क करताना आणखीन पाव इंच आपल्याला सोडायचं आहे. आता तुम्ही नवीन शिकत आहात, त्याच्यामुळे इथे आपण पाव इंच सोडून वर्क करणार आहोत. जेव्हा तुम्ही एकदम छान अशी प्रॅक्टिस तुमची होईल, 10-12 ब्लाऊज करून व्हाल, तुम्हाला आयडिया येईल, त्यानंतर पाव इंच नाही सोडलं तरी चालेल. पण मी पाव इंच तुम्हाला सोडायला सांगते, तर तुम्ही पाव इंच सोडून त्याच्यानंतरच वर्क करायला स्टार्ट करा. एकदम कोपऱ्यापर्यंत वर्क घेऊन जाऊ नका. आता यामध्ये काय होऊ शकतं की हा जो हात आहे एवढा नकोय, त्यांना मोठा पाहिजे. आता हा लहान हात आहे, आता मोठा करण्यासाठी आता समजा 9 इंच किंवा 10 इंच आपल्याला हात त्यांना पाहिजे असेल, तर मग तेवढं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हाताची लांबी घेताना एकदम कोपऱ्यापर्यंत घ्यायचं नाही, कोपऱ्यापासून अर्धा ते 1 इंच आपल्याला वरती ठेवायचं आहे. जर तुम्ही बाहीला लटकन लावणार असाल तर ते सुद्धा कोपऱ्यापासून वरती अर्धा इंच असतील असंच आपल्याला ठेवायचं आहे. आपण इथे जे मार्किंग केलं होतं लांबीच्या इथे, तिथे आपण अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा हात तसा व्यवस्थितपणे ठेवायचा आहे. आणि जिथे आपण शिलाई जॉईंट केलेली असते तिथे अगोदर जसं दाखवलं त्या अशा पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे पहा, आपण इथे मार्किंग केलेले आहे. आता खाली जी आपण लाईन केली होती त्या लाईनीला आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर हे मी अगोदर डार्क केलं, आता पट्टीच्या साहाय्याने आपण हे इथे जॉईंट करून घेणार आहोत.
तर ही झाली आपली मोठी बाही, म्हणजे आपण जी लहान बाही होती तिला आपण मोठी केलेलं आहे आणि इथे अर्धा किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. आता हे झाले आपलं पूर्ण लांबी आणि इथे आपण पाव इंच आतमध्ये एक्स्ट्रा जे सोडणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, ती लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे नंतर असं विसरायला होत नाही. आतल्या साईडला सुद्धा आपण पाव इंच ठेवायचं आहे. आता हे असं आपण दुमडून घेऊया आणि हाताने हलकंसं प्रेस करून घेऊया. आता दुसरी साईड सुद्धा आपण डार्क करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आतल्या साईडला आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. छोट्या बाहीपासून मोठी बाही कशी करायची हे सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. सर्व टिप्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन असणार आहे, ते नाही काढलं तरी चालेल. आता ही बाजू अशीच दुमडायची आहे आणि प्रेस करून घ्यायची आहे. हलकासा दाब दिला की पहा, दुसऱ्या साईडला सुद्धा छान असे ही मार्किंग येणार आणि त्या मार्किंगला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. जर असं वाटलं की मार्किंग बरोबर उठून दिसत नाही, तर पुन्हा दुसरी बाजू आहे ती डार्क करायची आणि याच्यावरती ठेवायची. तर पहा, हे आपल्या दोन्ही बाजू झालेल्या आहेत. आता दुसरी जी साईड आहे ते आपण डायरेक्ट इथे जसे केलेलं आहे ब्लाउज पीस ठेवून, तसं तुम्ही इथे सुद्धा डायरेक्ट ब्लाउज पीस ठेवून सुद्धा करू शकता, की मी जसं दाखवलं तुम्ही दुसरा फोल्ड करून करू शकता, तसं केलं तरी चालेल. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. हे जे मार्किंग आहे फक्त आपल्याला वर्क करण्यासाठी आहे, ब्लाउजची शिलाई करण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता दुसऱ्या बाजूला आपण ब्लाउजचा जो पाठचा भाग आहे तो करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण समोर जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि ही जी मध्ये लाईन आहे त्या लाईन वरती आपल्याला हा भाग ठेवायचा आहे. ब्लाउज व्यवस्थितपणे करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ठेवायचा आहे. बंद गळ्याकडची जी बाजू असणार आहे ती बाजू आपल्याला मध्ये ठेवायची आहे. त्याच्या अगोदर आपण खाली 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत. 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही ठेवू शकता. आता ही जी साईड आहे ही आपण वेगळी घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती जराशी छोटी मोठी अशी कट झालेली आहे. तर तिथे पाव इंच कट करावं लागेल आपल्याला सरळ करून आणि 1 इंच किंवा 1.5 इंच आपण एक्स्ट्रा अशा पद्धतीने माप घेऊन आपल्याला हे एक लाईन इथे मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ब्लाउज पीस ठेवायचा आहे. ब्लाउजचा जो गळ्याचा भाग आहे तो बरोबर इथे मध्ये येणार आहे आणि समोर जे आहे हाताची बाजू येणार आहे. व्यवस्थितपणे असं ठेवून द्या, व्यवस्थित करून. ही जी बाजू आहे ती बरोबर सरळ ठेवायची आहे. एका साईडला अशी वाकलेली असं वगैरे नाही ठेवायचं, एकदम सरळ ठेवा, तर आपलं जे माप आहे परफेक्ट येणार आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, मार्किंगने शोल्डरचा जो भाग आहे वरचा तिथे मार्किंग करून घ्यायचे आहे. जे जॉईंट आहे तिथे उभी मार्किंग करायची, म्हणजे कळतं की कुठे जॉईंट आहे. इथे सुद्धा आपण मार्किंग करून घेऊया. हाताची जी साईड आहे तिथे सुद्धा उभी मार्किंग करून घ्यायचे आणि पूर्ण जी शिलाई आहे आपण जसं बाहीला केलं होतं तशाच पद्धतीने जिथे जिथे शिलाईचं आहे तिथे तिथे हळूहळू आपल्याला हे मार्किंग करून वरती जॉईंट करून घ्यायचं आहे. गळ्याच्या इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. आता हा जो गळा आहे हा खूपच डीप गळा आहे आणि आपल्याला वर्क करायचं आहे. आता एखादा बोलेल की नाही मला एवढा डीप गळा पाहिजे तर चालेल, पण एखादा बोलेल की नाही मला गळा इतका डीप नकोय, जरा कमी करा. मग अशा वेळेस काय करायचं ते पाहूया. तर इथे आपण तो जो गळा आहे तिथे मार्किंग केलेला आहे आणि वरचा जो गळा आहे त्याला आपण जॉईन करून घेणार आहोत. आता खाली जे आहे 2.5 किंवा 2.25-3 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता हेच मार्किंग आपल्याला आपण गळा किती पाहिजे त्यानुसार करायचं आहे. आता समजा हा गळा आहे 9.5, पण त्यांना जर पाहिजे असेल 6 इंचापर्यंत तर तिथे एक असं मार्किंग करून घ्यायचं आणि हे इथे मध्ये जॉईंट करून घ्यायचं. तर ही झाली एक साईडची मार्किंग आपली. आता इथे आपण वेगवेगळे आपण जे वर्क शिकलो होतो ते करू शकतो, बुटी करू शकतो
किंवा एखादं पूर्ण बुट्टी ज्या असतात त्या इथे लावू शकतो, भरीव काम जे असेल वर्क तर ते करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला मोठी जागा पाहिजे. त्यानंतर इथे असा गोल असा आपण आकार द्यायचा. तर हा झाला भाग आपला, एका साईडचा भाग पूर्ण झाला आहे. आता सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे पाठीमागे एक इंचाचा टक्स असतो, ते 1 इंच आपण इथं मार्किंग करायचं आहे. आणि हे जे आहे ते वरच्या जो भाग आहे हाताचा त्याची जॉईन करून घ्यायचा आहे. आता जो 1 इंच आहे तो कुठे आपल्याला जाणार पहा. हे अर्धा जे आहे तो अर्धा भाग मोजायचा आहे अगोदर. आणि मेजर टेप जी आहे ती अशा पद्धतीने दुमडायची, म्हणजे हा आपला अर्धा भाग आपल्याला दिसेल. आता इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे अर्ध्या भागाच्या इथे. ज्यांना ब्लाऊज शिलायला येतं त्यांना हे माहिती असेल. आणि इथे दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचे, कारण की आपण पूर्ण 1 इंच घेतलं होतं, त्याच्यामुळे दोन्ही बाजूला आपल्याला येणार आहे. वरती तुम्ही 4 इंच किंवा 4.5 इंच ठेवू शकता. आणि हा जो आपला टक्स आहे तो जो आपण अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा. अशा पद्धतीने झालं की पहा, आता आपला जो हा टक्स आहे ना, यामध्ये अजिबात आपल्याला वर्क द्यायचं नाहीये, कारण की हा तिथे एक टक्स बसला जातो, शिलाई मारली जाते तिथे. त्याच्यामुळे आपलं जे काही वर्क असेल ते त्याच्या बाजूला असणार आहे, बुट्टी असेल ती मध्ये असणार आहे. पण ह्या टक्स मध्ये अजिबात आपल्याला वर्क करायचं नाहीये. त्याच्यामध्ये जर वर्क केलं तर शिलाई मारता येणार नाही, त्याच्यामुळे तिथे अजिबात वर्क करायचं नाही. पूर्ण वर्क जे बाजूला असणार आहे. आता इथे असणार आहे 1 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे तुम्ही शिलाई मार्जिन नाही घेतलं तरी चालेल, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्हाला मारून दाखवते. तर ही एक साईड असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी साईड आहे ही आपल्याला उचलायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ती ठेवायची आहे. बरोबर जे अर्धा भाग आहे तिथेच बरोबर करून घ्यायचा आहे आणि त्याला दाब द्यायचा आहे. व्यवस्थितपणे दाब दिल्याच्या नंतर ही जी बाजू आहे ती दुसऱ्या बाजूवर सुद्धा गेलेली असेल पहा, अशा पद्धतीने. आता हे खूप डार्क केलं होतं त्याच्यामुळे पहा व्यवस्थित दिसतं. आता याला आपण आणखीन डार्क करूया. आता मी इथे साधा खडू वापरत आहे, पण तुम्हाला साधा खडू वापरायचा नाही. आपण जी पेन्सिल वापरतो आरीवर्क साठी ती वापरायची आहे. नाहीतर पूर्ण जेव्हा तुमचं वर्क होऊन जाईल तोपर्यंत हे सर्व मार्किंग निघेल. वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन येणार आहे. आणि आपलं जे आतलं वर्क आहे ते इथून स्टार्ट होणार आहे. कोर्समध्ये मी तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे. आणि इथे पहा, इथे मी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला 1/2 इंच एक्स्ट्रा आणखीन आतमध्ये सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली आपलं वर्क असणार आहे. काही वर्क आपले झुमका वगैरे आपण करतो तेव्हा एकदम वर्क आपल्याला इथून करावं लागतं, तेव्हा 1/2 इंच सोडायचं आणि वर्क करायचं आहे. दोन्ही बाजूला वर्क कधी असतं, जेव्हा पूर्ण ब्लाऊज भरलेला असतो, हेवी ब्लाऊज असतो तेव्हा असतो. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, दोन्ही बाजूला वर्क करू शकता. कारण की जिथे आपण पदर अटॅच करतो, पदर जिथे लावतो तिथे पाठच्या साईडला वर्क नाही केलं तरी चालेल, एका साईडला वर्क असतं. तर इथे सुद्धा आपण 1/2 इंच सर्व बाजूने सोडून द्यायचं आहे आणि वर्क करायचं आहे. हेवी वर्क असेल तर या बाजूला सुद्धा आपण सोडायचं आहे. कधीही वर्क करताना आपल्याला पाहायचं आहे की साडीचा जो पल्लू असणार आहे तो कोणत्या बाजूला असणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वर्क करायचं आहे. कारण की काही जणांचे पल्लू वेगळ्या साईडला असतात तर काही जणांचे वेगळ्या साईडला, मग त्यानुसार तुम्हाला वर्क करायचं आहे. जिथे पल्लू येणार तिथे वर्क करायचं नाही, त्याच्या दुसऱ्या साईडला वर्क करायचं. तर ही पद्धत आणि ही जी टिप्स मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसारच तुम्हाला मार्किंग करायचे आहे. आता हे दोन्ही झालं. आता आपल्याला यायचं आहे पुढच्या गळ्याचं मार्किंग कसं करायचं. ही सुद्धा खूप मोठी टिप्स आहे, कारण की खूप गडबड होत असते, ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजून सांगते. तर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, आपलं जे पुढचा जो ब्लाऊजचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आता कोणत्या भागावर आपण वर्क करणार ते आपल्याला अगोदर पाहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो असा ठेवायचा आहे. आता इथे काय होऊ शकतं, साधा ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, टक्सचे जे ब्लाऊज असते किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज वरती आपण आरी वर्क करू शकतो, कटोरी ब्लाऊज वरती करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथे आपल्याला
समोरचा जो गळा आहे तो असा एका साईडला आपण ठेवून देऊया. कुठे जागा मिळते त्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे. पण आता मी तुम्हाला हे दाखवते. तर असं नाही की तुम्ही इथेच ठेवायची, जागा बघायची कपड्यावरती कोणती आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते ठेवायचं आहे. आता मी जो शिवणार तो प्रिन्सेस कट असणार आहे, त्याच्यामुळे ही जी साईड आहे ती मी अशी इथे ठेवते. आणि समोरचा जो भाग आहे आपल्या इथे, तिथे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. कारण की आपण एकाच साईडला नेहमी आरी वर्क करत असतो समोर. तर इथे अशी ही मार्किंग येणार आहे. शोल्डर जो आहे तिथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायचे आहे. आणि हुक पट्टीच्या इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करायचे आहे. तर हा झाला समोरचा भाग. समोरच्या भागामध्ये सर्वात जास्त गडबड होते की आपल्याला आरी वर्क करायचं आहे एका बाजूला, पण चुकून आरी वर्क होतं दुसऱ्या बाजूला. नवीन नवीन असल्यावरच्या नंतर हे 100% होतंच आणि मग ते पूर्ण वर्क आपल्याला काढावं लागतं आणि त्याच्यामुळे तिथे खड्डे सुद्धा झालेले दिसतात मिररमुळे. तसं होऊ नये म्हणून काय करायचंय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही झाली एक बाजू. तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू सुद्धा काढून घ्यायची आहे. तर ही जी बाजू आहे ती लेफ्ट आहे की राईट आहे हे आपल्याला कळणार नाही. आपलं जे वर्क असणार आहे समोरच्या गळ्याचं, त्यासाठी आपण पहा काय केलंय, ही अशी बाजू ठेवली, ती अशी उलट करायची आणि ती उलट केलेली बाजू सरळ आपल्याला अशी इकडे घेऊन यायची आणि ती उलट केलेली बाजू आता आपल्याला इथे करायची आहे. मध्ये जे असणार आहे आपलं जे प्रिन्सेस कट असणार आहे त्याचं मार्किंग असणार आहे. आता ही उलट केलेली बाजू जशी आपण तिथून घेतली तशीच इकडे आणलेली आहे आणि इथे सुद्धा सांगितल्या पद्धतीने अगोदर शोल्डर वरती मी मार्किंग केले, मग समोरचा जो गळा आहे तिथे मार्किंग केलेली आहे आणि लूप पट्टी जी आपण लावणार आहोत तिथे सुद्धा आपण अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे आपण डार्क करूया. फक्त एवढ्याच जागेवरती आपले हे वर्क असतं. तर इथे सुद्धा आपण जिथे शोल्डर जॉईंट होतं ना तिथे अर्धा इंच किंवा 5 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं असतं. तर हा समोरचा भाग आपला झालेला आहे, अशा पद्धतीने असतो. आता इथे काय आपल्याला ओळखायचं पहा, हा ब्लाउज असा घ्यायचा आहे आणि हा लावून पाहायचा आणि पदर कोणत्या बाजूला येणार ते अगोदर बघायचंय. पदर आता इथे असणार आहे आणि हे इथे असणार आहे, असं ठेवून पाहायचं आहे. आता ही साईड परफेक्ट आहे, राईट साईड आहे, आपल्याला इथेच वर्क करायचं आहे, त्याच्यामुळे आपण इथे आर लिहिलेला आहे की राईट आहे म्हणून. ब्लाउज असा ठेवून पाहायचा आहे की पदर कोणत्या दिशेला येणार. पदर जिथे असेल तिथे आपले वर्क येणार नाही, हे फक्त गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता पहा, हे आता आपण लावलं तर ह्या बाजूला पदर येतोय म्हणून इथे आपण वर्क करणार नाही, त्याच्यामुळे ही बाजू आपली परफेक्ट नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज असा ठेवून त्याच्यानंतर जर वर्क कुठे करायचं हे ओळखलं ना तर तुम्हाला कधीच चुकी होणार नाही. त्याच्यामुळे ही ट्रिक सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आरी वर्कचा कोर्स जर करायचा असेल तर यूट्यूबवरती सुद्धा मेंबरशिप आहे. त्याचबरोबर मी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जर तुम्ही मला हाय मेसेज पाठवला तर तिथे सुद्धा तुम्हाला कोर्स टेलिग्रामवरती मिळणार आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आरी वर्क फक्त करायचे विचारच करत आहात तर आता दिलेल्या नंबरवरती हाय मेसेज पाठवा. फक्त 501 रुपयामध्ये तुम्हाला बेसिक आरी वर्कचा कोर्स मिळणार आहे. अशा पद्धतीने ब्लाउज वरून आपण आरी वर्क साठी मार्किंग केलेली आहे.